सेवा करणाऱ्या उपक्रमाला त्यांचं नाव ही अत्यंत औचित्यपूर्ण गोष्ट झालेली आहे. हा प्रकल्पही असाच चालणार आहे. 2 वर्षात उभं होणं इतकं सगळं हे तसं कठीण काम आहे. परंतु संकल्प घेतला, एक चांगलं काम आहे, ते आपल्याला करायचं आहे. आणि काम करणाऱ्यांची टीम होती, संघटन होतं. प्रत्येक जण पूरक प्रयत्न करून आपापल्या प्रयत्नांनी सामूहिक लक्ष्याकडे जाणाऱ्या प्रयत्नांची भर करतो. संकल्प सत्य होता आणि मन साफ होतं. असं झालं की या गोष्टी होतात आणि त्या तशाच पुढे चालत असतात, चालवायच्या असतात. त्या याच बळावर तशा पुढे चालतात. सेवा असं आपण म्हणतो. आपल्याकडे सेवा या शब्दाची एक कल्पना आहे. सेवा हा उपकार नाहीये. सेवेचं आपलं कर्तव्य आहे, पण सेवा आपण करतो तेव्हा आपण पवित्र होत असतो. कारण माणसाचं मन हे प्राकृतिक दृष्टीने, स्वाभाविक दृष्टीने अनेक प्रकारच्या विकारांनी, बऱ्या वाईट विचारांनी भरलेलं असतं. आणि चांगले विचार म्हणजे मनाला अधोगतीपासून रोखून वर उचलणं हे दिशेच्या विपरीत काम असल्यामुळे कठीण असतं. मन वरून खाली घसरणं हे सोपं असतं. पण तसं होऊ न देता मन सतत वर नेत राहणं, उच्च पातळीवर नेत राहणं, शुद्ध करत राहणं हे करावं लागतं. आणि सेवेमुळे ती चित्ताची शुद्धी होते. कारण मनुष्य मी आणि माझं विसरून सेवा करतो, तेव्हा ती सेवा असते. सेवेची प्रेरणा काय आहे? पुष्कळ वेळा आपल्याला सेवा करणारे लोक खूप मोठ्या संख्येने एखादी साथ घ्यावी तसे दिसतात. तसे दिसतात तेव्हा आपण समजतो की आसपास निवडणुका आहेत. त्याच्यामुळे सेवेची उबळ पुष्कळांना येते. पण त्याच्यातले किती लोक निवडणुका झाल्यानंतरही निवडून आले तरी शिल्लक राहतात, हा प्रश्न आहे. स्वार्थ ही एक प्रेरणा आहे, पण त्याच्याने लोकांचं भलंच होईल असं नाही आहे आणि ती टिकाऊ नाही आहे. स्वार्थ पूर्ण झाला की मनुष्य काम सोडून देतो. भीती ही एक प्रेरणा आहे. मागे काहीतरी धाक आहे, एखाद्याचा दंड उभा आहे, नाही केलं तर मार खाऊ, प्राणभयापोटी. अशी ही सेवा करवून घेतात आणि केली जाते. मजबुरी असते. तळ्यामध्ये मुलगा पडला, एका तरुणाने उडी मारून त्याला बाहेर काढलं. त्याची खांद्यावरून मिरवणूक काढली गावच्या लोकांनी. पत्रकार आले, त्यांनी विचारलं, प्रेरणा काय तुमची, तुम्हीच कशी काय उडी मारली? तो म्हणाल, ते नंतर सांगतो, मला ज्यांनी ढकललं त्याचं नाव सांगा पहिल्यांदा. ढकलल्यावर तळ्यात पडला, मुलांनी गळा पकडला. का बुडायचं तर त्याच्यासह, तरायचं तर त्याच्यासह. अशीही कधी कधी सेवा होते. आणि मीही करू शकतो, मला लोकांनी चांगला सेवा करणारा पुण्यात्मा म्हणून ओळखावं, अशा अहंकारजनित इच्छेतूनही काही कामं होतात.